मॉर्निंग स्टुडंट, इयत्ता 9th स्टँडर्ड मराठी. आज आपण पाहणार आहोत ग्रामरमधला उपयोजित लेखनमधला भाग सारांश लेखन. तर सारांश लेखन म्हणजे तुम्हाला सारांश लेखन प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 5 त्यातला असा प्रश्नपत्रिकेत विचारला जातो आणि पत्राला और हा प्रश्न असतो. तर सारांश लेखन करताना पत्रलेखनाचा पर्याय म्हणून हा प्रश्न विचारला जातो. तर सारांश लेखन करत असताना एखादा लिखित किंवा अलिखित गोष्टीचा किंवा घटनेचा थोडक्यात वर्णन करायचे असते. सारांश लेखन म्हणजे काय? एखाद्या लिखित किंवा अलिखित गोष्टीचे किंवा घटनेचे थोडक्यात वर्णन करणे. तर या सारांश लेखनामध्ये आपल्याला काही पायऱ्या दिलेल्या असतात किंवा स्टेप्स दिलेले असतात की म्हणजे सारांश लेखन म्हणजे काय असतं किंवा कसं केलं जातं. तर दिलेल्या जो एखादा परिच्छेद असतो किंवा एखादा पॅरेग्राफ असतो, आपण म्हणतो ना पॅरेग्राफ, तसं अपठित उतार्यातला प्रश्न क्रमांक 1 मधला ई हा त्यातला तो 1/3 सारांश तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये दिलेला असतो. आणि तर त्याच्यातला आपल्याला तो सारांश लेखन करायचं असतं. तर ते करत असताना काही आपल्या गोष्टी आपल्याला किंवा स्टेप्स लक्षात घेणं गरजेचं असतं. तर पहिला पॉईंट आहे, दिलेल्या परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करणे. म्हणजे जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो अत्यंत काळजीपूर्वक आणि आपल्याला समजेल असं त्याचं वाचन केलं पाहिजे. दुसरा पॉईंट आहे की त्यातील आरक्षणाचे व आकलन करून महत्त्वाचा विचार जाणून घेणे. म्हणजे त्यात नेमकं काय दिले आशय, त्या आशयाचे त्यातला जो विषय आहे, आशय म्हणजेच काय, त्यात कुठला काय सब्जेक्ट आहे, कशा संदर्भात बोलले गेलेलं आहे किंवा लिहिलं गेलेलं आहे हे समजून घेऊन त्याचा विचार जाणून घेणं गरजेचं आहे. संपूर्ण उत्तरातील एका ओळीचा मुख्य विचार शोधणे. आणि मग संपूर्ण जो उतारा दिलेला आहे, जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो समजून घेऊन त्यातनं कोणता विषय निघतो किंवा काय विचार निघतो असं एका ओळीचा मुख्य विचार आपल्याला शोधला पाहिजे. त्या एका ओळीचा मुख्य विचार विस्तारित किंवा विस्तारित करून लिहिणे. म्हणजे तो जो पॅरेग्राफ जो दिलेला आहे त्याचा एका ओळीत विचार करणं किंवा शोधणं, विचार कसा करावा किंवा त्या विषय नेमकं त्यातून आपल्याला काय, त्या उत्तरातून काय सांगितले गेलेलं आहे हा विचार करणं आणि त्या ओळीचा पुन्हा विस्तार करून लिहिणं. समजलेला विचार स्वतःच्या शब्दात मांडायचा. जसंच्या तसं न लिहिता किंवा त्यात जसे शब्द दिलेत किंवा जशी वाक्य दिलेत तशा प्रकारे न लिहिता तो आपल्या शब्दात मांडायचा असतो. आता सारांश लेखन करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. तर कमीत कमी शब्दात दिलेल्या परिच्छेदातील आशयाचा पूर्ण अर्थ प्रतिबिंबित होणे महत्त्वाचे. म्हणजे जो पॅरेग्राफ जो दिलेला आहे तो पॅरेग्राफ किंवा परिच्छेद म्हणजेच काय, पॅसेज, तर त्याचा जो विषय आहे तो पूर्ण विषय त्या आपण जो सारांश लेखन करणार त्यातून स्पष्ट झाला पाहिजे. स्वतःचे मत मांडू नये. म्हणजे स्वतःचं आपलं मत किंवा आपलं स्वतःचं मत त्यात अजिबात स्वतःचं मत नाही मांडायचं. तर त्या पॅसेजमध्ये जे दिले विषय त्या संदर्भातच फक्त आपल्या भाषेत लिहायचं असतं. आपलं वेगळं मत असं मांडू शकत नाही. उतार्यात आलेले वाक्यप्रचार, म्हणी, उदाहरणे, अलंकारिक शब्द वापरू नये. म्हणजे त्या पॅसेजमध्ये जर काही एक्झाम्पल असतील, म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील किंवा अलंकारिक शब्द असतील तर ते अजिबात वापरू नयेत किंवा ते शब्द आपण 1/3 सारांश करताना किंवा सारांश लेखन करताना तो लिहायचा नाही. दिलेल्या प्रश्नामध्ये शीर्षक द्या जर असे सांगितले असेल तरच शीर्षक द्या, अन्यथा शीर्षक देण्याची आवश्यकता नाही. मग जर तो पॅसेज दिला आहे, जर तिथं जर आपल्याला असं सांगितलं असेल की एक सारांश लेखन करून त्याला योग्य शीर्षक द्या तरच शीर्षक म्हणजे त्याला योग्य नाव द्या तरच नाव देण्याची गरज आहे, अन्यथा नाव द्यायची गरज नाही. आता सारांश लेखन करताना आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे बघा. दिलेल्या अपठित गद्य उत्तराचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. तर बघूया 1/3 काय दिलेला उत्तर आहे. बरं, वेळ ही फार मौल्यवान गोष्ट आहे आणि म्हणून वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिजे. वेळेचा वेग किती आहे व सोबत आपल्याला चालता येईल का कोणीही सांगू शकत नाही.
पण जो वेळेचे भान बाळगतो तो वेळेसोबत सहज चालू शकतो. मात्र वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे, वेळेचे नियोजन केले पाहिजे, मग दैनंदिन कामे व्यवस्थित पार पडतात. शिवाय इतर गोष्टीसाठी भरपूर वेळ मिळतो. अशी माणसे अनेक छंद जोपासतात. घरी परतल्यावर दीड 2 तास वाचन करू शकतात. काही जण संगीताचा आस्वाद घेतात. काही जण संध्याकाळचा फेरफटका मारतात, तर काही जण कुटुंबासोबत गप्पा गोष्टी करतात. वेळ नाही ही सबब आळशी माणसे देतात. ही माणसे कामाचे नियोजन करत नाहीत आणि त्यामुळे त्यांची कामे वेळेवर पार पडत नाही. त्यांना अपयश येते, शिवाय त्यांना मोकळा वेळ मिळत नाही. तर ह्याचं आता आपल्याला काय करायचं आहे, सारांश लेखन करायचं आहे. तर बघा ह्याचं सारांश लेखन कसं येईल, तर आता ह्याच्यामध्ये काय दिलं थोडक्यात, तर वेळेचं महत्त्व दिलं आहे. मग कसं लिहायचं सारांश लेखन, आपल्या शब्दात लिहायचं आहे. फक्त तो टॉपिक जो दिला आहे त्याला धरून लिहायचं आहे. वेळ ही फार अमूल्य आहे. वेळेचे नियोजन केले की सर्व कामे व्यवस्थित पार पडतात व वेळ नाही म्हणतो तो आळशी. कामे वेळेवर केली नाहीत की अपयश येते आणि जीवनात केलेल्या अनन्यसाधारण महत्त्व आहे हे वेळेवर कळणे हीच यशाची गुरुकिल्ली. तर अशा प्रकारे या पॅरेग्राफचं किंवा हा जो पॅसेज दिला आहे त्याचं सारांश लेखन अशा प्रकारे केलं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्ण जो पॅसेज दिला आहे तो वेळेवरती दिला आहे आणि थोडक्यात आपण त्यातलं बाकीचं सगळं काढून टाकलं, पण मेन जे मुद्दे आहेत त्याला धरून आपण काय केलेलं आहे, सारांश लेखन केलेलं आहे. तर त्याचा पुढचा आता हे झालं सारांश लेखन. पण अजून एक आज आपण टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये मला काय केलेलं असतं, तर प्रश्न तयार करायचे असतात. तर अशा प्रकारे आपण सारांश लेखन आता समजून घेतले आणि आता सारांश लेखनाबरोबरच अजून एक आपण उपघटकातला घटक एक समजून घेणार आहोत, तो म्हणजे एक पॅसेजवरून प्रश्न तयार करा. आपल्याला बऱ्याच वेळा मुलं काय करतात, तर प्रश्न तयार करायला त्यांना प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे ते प्रश्न तयार करू शकत नाहीत. तर बघूया आपण आता गद्य आकलन, आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, गद्य आकलन. तर उतार्यावर प्रश्न तयार करणे. गद्य आकलन म्हणजेच काय, तर एखादा पॅरेग्राफ दिलेला असतो तो समजून घेणं आणि त्याच्यावरती प्रश्न तयार करणे. तर गद्य आकलन हा कृतीपत्रिकेतील प्रश्न 3 हा प्रश्न गद्य आकलनावरती आधारित असतो आणि तो 100 ते 80 शब्दात एक अपठित उतारा दिला जातो आणि त्याच्यावरती आपल्याला गद्य आकलन करायचं असतं. गद्य आकलन तयार करताना उतार्यावर 5 प्रश्न तयार करायचे असतात आणि त्याची उत्तर प्रश्न असे असतात की त्याची उत्तरे एका वाक्यात उत्तरे येतील. कृतीपत्रिकेतील या प्रश्नासाठी 5 गुण असतात. गद्य आकलन हा उतारा काळजीपूर्वक व लक्षपूर्वक वाचावा. म्हणजे गद्य आकलनासाठी जो उतारा दिलेला आहे, जो पॅसेज दिलेला आहे, जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो काळजीपूर्वक व लक्षपूर्वक वाचावा व त्यातील विचार समजून घ्यावा आणि त्यातील संकल्पना समजून घ्यावी. म्हणजे त्याच्यात नेमकं त्या पॅरेग्राफमध्ये काय दिलं आहे हे आपण पहिलं समजून घेणं गरजेचं आहे व त्या कोणता विचार मांडलेला हे समजून घ्यायचं आणि मगच प्रश्न तयार करायचे. उतार्यावर प्रश्न तयार करताना कोणती दक्षता घ्यावी किंवा कोणती दक्षता बाळगायची असते, तर काय केलं पाहिजे, तर तयार केलेला प्रश्न अर्थपूर्ण असावा. म्हणजे जो आपण त्या उतार्यावरून प्रश्न तयार केलेला आहे तो कसा असावा, तर त्याला अर्थ असावा, म्हणजे अर्थपूर्ण असावा. 2 नंबर, उतार्यात आलेले तपशील प्रथम लक्षात घ्या. म्हणजे त्या पॅरेग्राफमध्ये कशा संदर्भात दिलेलं आहे पॅरेग्राफ हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या तपशिलावर आधारित प्रश्न तयार करायला घ्या आणि मगच त्या विषयावरती प्रश्न तयार करायला घेतला पाहिजे. उतार्यावर प्रश्न तयार करताना कोणती दक्षता बाळगावी. नंबर 4, कोण, कोठे, केव्हा, का इत्यादी प्रश्नार्थक शब्दांचा उपयोग करून प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करा. कोण, कोठे, केव्हा, का इत्यादी प्रश्नार्थक शब्दांचा उपयोग करून प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करा. उतार्यावर प्रश्न तयार करताना घ्यावयाची काळजी, त्यातला नंबर 5, प्रश्नाचे उत्तर उतार्यातच असले पाहिजे ही काळजी घ्या आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या पॅरेग्राफमध्येच असलं पाहिजे, तरच आपला प्रश्न बरोबर आहे हे लक्षात घ्यायचं आहे. नंबर 6, तयार केलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य आहे ना हे पडताळून बघणे, म्हणजे क्रॉस चेक करणे. तर आपण जो प्रश्न तयार केला त्याचं उत्तर त्यात आहे का हे आपण पाहिलं पाहिजे आणि प्रश्नाच्या शेवटी न विसरता प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. कारण प्रश्न म्हणजे काय असतो, तर त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असलं पाहिजे, नाहीतर त्या प्रश्नाला तुम्हाला
बरोबर राईट मार्क्स मिळणार नाहीत. तर 8वं, उतार्याला योग्य शीर्षक कोणते असेल असा प्रश्न कधीही तयार करू नका. म्हणजे त्या पॅरेग्राफला योग्य शीर्षक कोणते असेल अशा प्रकारचा प्रश्न तयार करू नका, तो प्रश्न चुकीचा धरला जाईल. आणि नंबर 9, उत्तरपत्रिकेत उत्तरे लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त प्रश्न लिहायचे. आणि तुम्हाला जर तो पॅसेज दिला आहे त्याच्यावर फक्त तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेत. बरेचसे मुलं काय करतात, प्रश्नही लिहितात आणि उत्तरे लिहितात. तर अशा प्रकारे न करता फक्त तुम्हाला प्रश्न तयार करायला सांगितले तर प्रश्नच लिहायचे आहेत. फक्त त्या प्रश्नांची उत्तरं त्या पॅरेग्राफमधनं आपल्याला भेटली पाहिजेत, तरच तुम्ही केलेला प्रश्न योग्य आहे किंवा बरोबर आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे एक आता इथं पॅरेग्राफ दिलेला आहे, तो मी वाचते आणि त्याच्यावर कसे प्रश्न तयार केले ते आपण बघूया. ठीक आहे, बघा, खालील उतारा वाचा व त्यावर अशावर प्रश्न तयार करा. पूर्वरंग लेखक अर्थातच आपले सर्वांचे आवडते पु ल देशपांडे. पूर्वरंग हे प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे, पण पूर्वेकडील देशांचे प्रवास वर्णन यापेक्षाही पूर्वेकडील देशांचे विविध लोकांचे अंतरंग हेच नाव याला साजेसे ठरेल. अर्थातच हे केवळ एक प्रवास वर्णनच नाही तर आहे विविध देशातील अनेक व्यक्तींचे स्वभाव, राहणी, त्यांचे आचार विचार एवढेच नव्हे तर त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण पोशाख, खाद्यपदार्थ यांच्या बारकाईने केलेला अभ्यास व त्यांचे मनोवेधक चित्रण. आणि या चित्रणाला पुलंच्या विनोदी शैलीने प्राप्त झालेला हा अनोखा रंग. पुस्तकांची सुरुवात होते लेखकाच्या प्रवास तयारीने. त्या लेखनाचा उडणारा गोंधळ, परदेशी जाताना घ्यावयाची लागणारी इंजेक्शने व त्यातील कर्मचाऱ्यांचा गलथानपणा विनोदी भाषेत व्यक्त करताना पुलंनी इतके छान किस्से सांगितले आहेत ते पहिल्यांदा वाचताना हे पुस्तक मनाची पकड घेते. तर यात काय दिले तर पु ल देशपांडेंनी प्रवास वर्णन करताना काय काय जो गोंधळ उडालेला आहे ते आपल्या विनोदी म्हणजे कॉमेडी शैलीने तो दाखवलेला आहे. तर आता मग हे आपण झालं, पहिल्यांदा हा पॅरेग्राफ आपण समजून घेतला की हा प्रवास वर्णनावरती आहे. पु ल देशपांडे त्याचे लेखक आहेत, त्यांनी काय कसं वर्णन केलेलं आहे, बाहेरच्या देशातल्या लोकांचं काय विचार मांडलेले आहेत, काय बारकावे पाहिलेले आहेत हे आपण समजून घेतलं. आता त्याच्यावर प्रश्न तयार कसे करणार बघा. पूर्वरंग पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा, पहिल्याच ओळीत दिलेले आहे पु ल देशपांडे, बरोबर. पूर्वरंग म्हणजे ह्या पॅरेग्राफमध्ये उत्तर मिळते तुम्हाला, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही तयार केले पाहिजेत. पूर्वरंग या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार इथं दिले नाही, विनोदी शैली, अंतरंग, बरोबर. म्हणजेच कोणत्या प्रकारचा आहे वाङ्मय प्रकार तर विनोदी शैलीचा. लेखक कोणत्या विषयाने करतात तर प्रवास वर्णनाने. बघा इथं दिलेलं आहे ना, कोणत्या तयारीने केलेल्या पुस्तकाची सुरुवात होते ते प्रवास तयारीने म्हणजेच प्रवास वर्णनाने किंवा या विषयाने होते. पुस्तकात कोणत्या गोष्टीचा अभ्यास लेखकाने तर बघा इथं दिलेलं आहे पॅरेग्राफमध्ये, त्यांचा पोशाख, खाद्यपदार्थ, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे राहणी विचारमान. म्हणजे प्रश्न असा तयार करायचा असतो की त्याचं उत्तर आपल्याला त्याच पॅसेजमध्ये भेटलं तरच आपला प्रश्न काय असतो बरोबर असतो. आणि 5वा प्रश्न आहे पुस्तकातून लेखकाच्या कोणत्या शैलीचा तर विनोदी शैलीचा काय होतो तर आपल्याला परिचय होतो. तर अशा प्रकारे त्याच पॅरेग्राफमधनं आपल्याला आन्सर जेव्हा मिळतील या प्रश्नाचे त्यावेळेस आपण तयार केलेले प्रश्न बरोबर आहेत हे आपल्याला समजतं किंवा हे तुमचे प्रश्न बरोबर आहेत आणि ह्याला 5 पैकी 5 मार्क असतात. त्यामुळं हा प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन जर तुम्ही सोडवला तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळायला खूप इझी जातं. तर अशा प्रकारे आज आपण गद्य आकलन आणि सारांश लेखन हे 2 उपयोजित लेखनाचे 2 टॉपिक समजावून घेतले. ठीक आहे.